राज गोलंदाजी मार्कवरती राज. चला मॅचला सुरुवात होते. पंचांच्या भूमिकेमध्ये नवी मुंबईचा लेजंड खेळाडू तानाजी काका भोईर आणि बलिदादा मेहर. गोलंदाजी मार्कवरती राज, स्ट्रायकर एंडला मंगल प्रभू, मंदार प्रभू आणि नॉन स्ट्रायकर एंडला विराज. पहिला चेंडू मात्र इथं बीट केलाय, सरळ डी झोन मध्ये गेलाय चेंडू. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. दुसरा चेंडू इथं मात्र चांगला फटका, ग्रासपेटच्या साहाय्याने मारलेला फटका येतोय मात्र इथं बहारदार चौकार ग्रासपेटच्या साहाय्याने. दुसऱ्या चेंडूवरती मनसुबे साफ केले जातात, मात्र इथं चौकाराच्या साहाय्याने मात्र 4 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील. चांगली फलंदाजी मंदारचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 10 चेंडू आणि बहारदार 42 धावांची खेळी देखील त्यांनी केली होती. तोच मंदार मात्र स्ट्रायकर एंडला चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र चांगला फटका सजून काढला, चांगल्या बॉलाला सन्मान देखील दिला जातोय. इथं मात्र रनआउटची संधी उकली आणि मॅच मात्र लांब घेऊन जातोय की काय, कारण की हा रनआउट खूप इम्पॉर्टंट होता. इथून जर विकेट पडली असती तर गावदेवी शिरवणे संघ बॅकफूट वरती ढकलला गेला असता, कारण की हा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये इन फॉर्म असलेला हा खेळाडू. मात्र विराज चव्हाणचं जर बोलायचं झालं तर कोपरीमध्ये ज्या नुकत्याच मॅच झाल्या त्यामध्ये ट्रँग्युलर मध्ये पोहोचली होती संघ. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील साकारली गेली होती. इथं मात्र विकेटची पतन, विकेट नंबर 1 मात्र येतोय डगआउटच्या दिशेने. विराज चव्हाण सारखा मोठा फलंदाज, मोठी मछली मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतंय. 3 षटकांचा हा सामना. कुठेतरी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला आणि प्रयत्न फसला. सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये हा झेल जाऊन बसला आणि पहिला विकेटचा हादरा मात्र शिरवणे गावदेवी संघाला मात्र पडला आणि इथं मात्र 1 विकेटची पतन देखील झाली. चांगली गोलंदाजी मात्र राजच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये बॅटर येतोय जितेश पाटील, लेफ्ट हँडेड बॅट्समन. इथून पुढे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मंदार सारखा चांगला फलंदाज मात्र तुमच्याकडे आहे तर स्ट्राईक रोटेट करून खेळावं लागेल असं वाटतंय. पाहूया काय करतो जितेश पाटील. पहिला षटक P1 चा पॉवर प्लेचा षटक राज हाताळतो. चांगली गोलंदाजी. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक तयार, क्षेत्ररक्षक बॉलाच्या खाली आणि इथं मात्र विकेटची पतन होत आहे. विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 हादरे मात्र इथं गावदेवी शिरवणे संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटची पतन. जितेश पाटील मात्र जातो डगआउटच्या दिशेला. नवीन फलंदाज येतो रोहित पाटील. 3 षटकांचा हा सामना आणि 2 विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र इथं विराज नंतर मात्र जितेश पाटील. गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या बोल्यावरती. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्यांचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. नवीन फलंदाज रोहित पाटील. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र विकेट नंबर 3 हॅट्रिक साधतोय गोलंदाज राज. जबरदस्त गोलंदाजी. हॅट्रिक विकेट. रोहित पाटील जातोय डगआउटच्या दिशेनं. पहिल्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती ढकललं दिले.
गावदेवी शिरवणे संघाला इथं मात्र विकेट हॅट्रिक साधली गेली राज यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल प्रणित जोशी. सहा धावा फलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 विकेट 6 धावा. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती शुभम. त्या शुभमनी पहिल्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली. तोच शुभम मात्र गोलंदाजी मार्कवरती 1 धाव खर्च करून 3 विकेट घेतल्या होत्या आणि तोच शुभम मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय आपण. इथं मात्र स्ट्रायकर एंडला मंदारला मात्र स्ट्रायकर एंडवरतीच राहावं लागेल कारण की तो जोपर्यंत सापत येतो तोपर्यंत रन नक्कीच येऊ शकतात. पाहूया काय करतोय. इथं मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने सजवलेला हा फटका येतोय. जबरदस्त बहारदार चौकार. 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तिथून पुढे मंदार मात्र किती धावसंख्या उभारून देते संघासाठी ते इम्पॉर्टंट पार्ट असेल कारण की आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये मात्र चांगली फटकेबाजी केली गेली आणि चौकार मात्र खेचून घेऊन आला. येतोय बहारदार हाय अँड हँडसम. त्या षटकाराची गरज होती शिरवणे संघाला. तो षटकार मात्र मारून देतोय मंदार प्रभू. आतापर्यंत शिरवणे संघाचा विचार केला तर 16 धावांवरती हा संघ जाऊन पोहोचला आणि 16च्या 16 धावा मंदार प्रभू यांच्या बॅटमधून आल्यात. संघाच्या 16 धावा वैयक्तिक 16 धावा. 3 विकेट बॅक टू द डगआउट. हॅट्रिक साधली होती राजनी. चांगली गोलंदाजी केली होती. इथं मात्र शुभमचा विचार केला तर या मॅच मध्ये मात्र शुभमवरती प्रहार केले जातात. मोठे फटके त्याच्या बॅटमधून मंदारच्या. इथं मात्र पुन्हा एकदा उडवलाय शॉट. येतोय जबरदस्त बहारदार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला हा खणखणीत षटकार. या षटकाराने मात्र पूर्णपणे फ्रंट फुटवरती मात्र शिरवणे संघाला घेऊन येतोय की काय. चांगली मात्र इथं फलंदाजी. ज्या शुभमने मागच्या मॅच मध्ये 1 धाव खर्च केली होती आणि 3 विकेट घेतले होते. शुभम वरती प्रति हल्ला चढवला गेलाय. 1 चौकार आणि 2 षटकार. बावीस धावा 22 रन्स. इथं मात्र वाईट चेंडू. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. 23 लॉस ऑफ 3 विकेट. संघाच्या 23 धावा आणि मंदार प्रभूच्या 22 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारला परंतु क्षेत्ररक्षक तयार. इथं मात्र झेल बाद. विकेट नंबर 4 बॅक टू द डगआउट. तनिष नवीन फलंदाज. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. 23 रन्स. धावसंख्या तर चांगली उभारली गेली परंतु विकेटचं पतन. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. जबरदस्त फलंदाजी मात्र मंदार प्रभू यांची 22 धावाची वैयक्तिक केली. नवीन फलंदाज जॅक मात्रे.
मैदानामध्ये दाखल होईल इन ॲक्शन मध्ये. शुभम ऑन अ हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 हादरे मात्र जरूर दिले, मोठे फटके खाल्ले होते पण तो चांगला कमबॅक करून देतोय संघासाठी. इथं मात्र विकेट हॅट्रिक शुभम यांच्या नावावर देखील. पहिल्या ओव्हरमध्ये राज याने हॅट्रिक घेतली, दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभम याने हॅट्रिक घेतली. आतापर्यंत 6 विकेट तब्बल तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि नवीन फलंदाज येतोय. हे काय नाव आहे? अपू. अरे बालू येणारस का तू? ते आलं तर काय करशील त्याला आता? इथून पुढे मात्र नवीन गोलंदाज अमित, स्पिनचा बादशाह, जबरदस्त स्पिन अटॅक. आता रबाडाला उतरायला लागेल 9वा. 6 विकेट पडल्या. रबाडाला आमच्याला घ्यावं लागेल. चला प्रणित जोशी पाहूया काय करतोय. इथून पुढे मात्र चांगला फटका सजवला गेलाय, येतोय चौकार. या चौकारानंतर मात्र धाव संख्या जर विचार केला तर 27. धावसंख्या 27, 27. 3 षटकांचा हा सामना. तिसरा षटक प्रगतीपथावर. 27 धावा तब्बल धाव फरकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 27 धावा, 27. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 27 झाले, अजून 4 बॉल बाकी असतील. 6 विकेट पडल्या, अजून तुमचं 3 प्लेयर खेळू शकतात. 3 प्लेयर खेळू शकतात अजून. ये जिनमें बाजू 3 प्लेयर खेळा अजून. हमजा खेळल, रबाडा खेळल आणि अजून एक खेळल, पसा खेळल. आता मात्र इथून पुढे मात्र चांगला फटका सजवला गेला, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. इथं मात्र 7व्या विकेटची पतन होते. नवीन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल प्रथम सुतार. धावसंख्यांचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असेल. आता मात्र स्ट्रायकर एंडला प्रथम सुतार. शिरवणे गावचा एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या बॅटमधून बऱ्याचशा रन बरसल्या होत्या. अंडरची मॅच खेळण्यासाठी गेल्या असताना टाइम झाल्यामुळे लेट आल्यात. इथं मात्र बीट केलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव जरूर डी झोनमध्ये जाईल. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील याच्या पुढे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय 2 चेंडूमध्ये. इथं मात्र पूर्णपणे बीट केले. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 29, 29 रन्स. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 29 धावा गावदेवी शिरवणे संघाने आतापर्यंत ठोकून काढलेल्या आहेत. मंदार प्रभू यांच्या एकट्याच्या 22 धावा. इथं मात्र बीट केल्या पूर्णपणे.
षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 30 धावांचं आव्हान असेल गावदेवी ट्रॉम्बे संघापुढे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. स्ट्रायकर एंडला शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला निलेश. पाहूया गोलंदाजी मार्कवरती प्रणित जोशी. 30 धावा. यस लेट्स प्ले. सेमीफायनलचा सामना. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू मात्र टाकला. LBWच्या अपील सरळ स्टंपच्या मध्ये शुभमला पकडला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र हातराग दिलाय. शुभम सारखा मोठा बॅटर मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला पहिल्या चेंडू मध्ये. नवीन फलंदाज ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये तब्बल धुमाकूल घातला होता. 10 चेंडू मध्ये 28 धावा ठोकल्या होत्या. तोच फलंदाज दिनेश येतोय स्ट्रायकर एंडला. 10 चेंडू आणि 28 धावांची बहारदार इनिंग केली होती. 30 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र पहिल्या चेंडू मध्ये प्रणित जोशीने मात्र कमबॅक करून दिले शिरवणे संघाला. पाहूया काय करतोय. येणाऱ्या प्रणित जोशीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा बीट केलं परंतु इथं क्षेत्ररक्षक कोणी नाही. येतोय मोठा फटका. येतोय उडवलाय षटकार. या 6 धावांनी मात्र
पूर्णपणे कमबॅक करून दिले संघाला. जबरदस्त फटका मात्र आपण पाहतो दिनेशच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं हा घातक फलंदाज आहे, हा मोठा फलंदाज आहे, ही मोठी मछली आहे. हा विकेट इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. हा विकेट जर घेण्यामध्ये यशस्वी ठरला तर शिरवणे संघ कमबॅक करू शकतोय मॅच मध्ये. इथून पुढे मात्र येतोय मोठा फटका, षटकार. इथं मात्र मनसुबे साफ करतोय दिनेश आणि दुसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार मारले गेलेत. चला दिनेश यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल या षटकामध्ये. या षटकामध्ये आणखी एक षटकार मारला तर कुठल्याही बॅटरला 500 रुपयाचा रोख रक्कम. सिद्धू कुंभार यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगला बॉल टाकला, रिलीज गेला, परंतु दुसरे धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. चौदा धावा. ज्या षटकामध्ये सुवर्ण संधी असेल, कुठलाही फलंदाज जर षटकार मारतोय, प्रणित जोशीच्या ओव्हरमध्ये षटकार मारतोय, तर सिद्धू कुंभार यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख रक्कम कॅश असेल. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षण केलंय तनिष पाटील यांच्या माध्यमातून. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पायाच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला चेंडू आणि धावत जाऊन सरळ चेंडू गोलंदाजाकडे फेकून दिला. धावसंख्यांचा विचार केला तर 15 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल 13 चेंडू मध्ये. पाहूया काय घडतंय. इथं पण मात्र चांगला फटका येतोय. चौकार. या चौकारानंतर पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. सिद्धू कुंभार. नवीन गोलंदाजी मार्कवरती मंदार प्रभू. ज्या मंदार प्रभूने मात्र 22 धावा ठोकून मात्र चांगली फलंदाजी केली होती. इथं मात्र फिरवलाय चेंडू, मात्र मोठा फटका मारला गेलाय. डी झोन मध्ये जातोय सरळ चेंडू. दिनेश मात्र चांगली फलंदाजी करतोय सातत्याने. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र धावसंख्यांचा इक्वेशनचा जर विचार केला आपण तर 10 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 10 धावा. कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट्स काढावे लागतील. मंदार प्रभूची क्वालिटी आहे, मंदार प्रभूकडे तो दमकम आहे. इथून पुढे मात्र टाकलेला चेंडू जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं मंदार प्रभू हा बॉल फिरवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून केली जाते. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे मात्र मोठा फटका लगावण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज दिनेश. येतोय मोठा फटका, आयन अँड सम षटकार. या नंतर मात्र 26 धावा तब्बल धावफलकावरती. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 4 धावा. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला. प्रणित जोशीच्या हातामध्ये बॉल जाईल, सरळ थ्रो केला जातोय. यष्टीरक्षकाकडे 1च धाव खर्च केली जाईल. 8 चेंडू आणि 3 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मात्र इथं विकेटची पतन होती की काय. यस, विकेट नंबर 2 बॅक टू द डग आउट. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 3 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरतोय गावदेवी
ट्रॉम्बे कोलीवाडा संघ, नवीन फलंदाज विनय. आता मात्र मोठा फटका येतोय, दाखवतोय दमखम. आणि इथं मात्र षटकार. आणि इथून पुढे मात्र फायनलचा प्रवेश सरळ थेट जाते फायनल मध्ये. गावदेवी ट्रॉम्बे कोलीवाडा संघ मेगा फायनल साठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. आणि दिनेश दिनेश आपल्याला सिद्धू कुंभारचे शुभ असते या बहारदार खेळीसाठी 500 रुपये